नमस्कार मित्रांनो, हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. तर आपल्याला बघा मित्रांनो, टी-ई-टीचा पेपर आता या ठिकाणी 28 तारखेला होणार आहे. आता आपल्याला कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास कसा करायचा? आता होता होईल तेवढा आपण YouTubeला घेण्याचा प्रयत्न करतोय. परंतु तुमचा काहीच अभ्यास झाला नसेल आणि तुम्हाला जर या ठिकाणी पूर्ण रिव्हिजन करायचं असेल 2-3 दिवसामध्ये, तर ₹399 ला आपण संपूर्ण पी-डी-एफ तयार केलेली मित्रांनो. या पी-डी-एफमध्ये तुम्हाला सर्व प्रश्न मिळणार आहे. मानसशास्त्र असेल, त्याच्यानंतर अध्यापनशास्त्र, परिसर अभ्यास सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला काय करायचं ही पी-डी-एफ घ्यायची पहा. निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. ते म्हणले तुम्ही पास नाही होऊ शकत, तर नक्की पास व्हाल असा तुम्ही मनामध्ये विश्वास बाळगा. कारण की वेळ बघा या ठिकाणी कमी पहा. कमी वेळेत अभ्यास करण्यासाठीच आपण हे पी-डी-एफ तयार केलेली आहे. तुमच्या जिंदगीमधला सर्वात बेस्ट पेपर 28 तारखेला असणार आहे असा विचार करा आणि हा पेपर मी पास होणारच असा पूर्णपणे विश्वासाने पेपरला जा. नक्की यश तुमचंच आहे पहा. जास्त काही सांगत नाही मित्रांनो. ₹399 आपण कुठेही खर्च करतो, परंतु योग्य दिशेने पैसे लावले तर यशसुद्धा आपल्याला योग्य दिशेने मिळतं पहा. जो काही आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे 9325230840 या नंबरला ₹399 पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल पहा. आता एवढे पैसे आपण कुठे पेट्रोलला, कुठं पण जायचं असलं तर नाश्ता वगैरेला खर्च होतात. परंतु योग्य ठिकाणी लावा, नक्कीच फायदा होईल. जास्त काही सांगत नाही. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टी-ई-टीसाठी सुद्धा आपण एक सेपरेट WhatsApp ग्रुप तयार केला आहे. तो सुद्धा नक्की जॉइन करा. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, लगेच पेमेंट करा, लगेच स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स पाठवून देईल पहा. चला पहिला प्रश्न मित्रांनो, की औपचारिक शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी बालकाचं योग्य वय किती असलं पाहिजे? ते किती मित्रांनो? 6 वर्ष. बरोबर? 6 वर्ष हे याचं योग्य उत्तर आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिक्षण प्रभावी होते जर बघा शिक्षण कधी प्रभावी होतं? जर वर्गात शिक्षकांनी निर्देशित पद्धतीचा उपयोग केला तर या ठिकाणी शिक्षण प्रभावी होतं पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, बहुश्रेणी अध्यापन म्हणजे टिंब-टिंब होय. तर लक्षात ठेवा मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय होईल? तर एका शिक्षकाला एकाच वेळी एकापेक्षा अधिक वर्गामधील विद्यार्थ्यांना शिकावे लागतं. ऑप्शन क्रमांक 2 याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. संभाजी पानिपत या कादंबऱ्याचे लेखन कोणी केलं आहे? या कादंबऱ्याचं लेखन मित्रांनो कोणी केलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 विश्वास पाटील यांनी केलेलं आहे पहा. लक्षात ठेवा मित्रांनो, की विश्वास पाटील यांनी याचं योग्य उत्तर आहे पहा. रोज कुठल्या तरी फॅक्टरीला 5चा भोंगा वाजत असे, या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे पहा. तर कोणता काळ आहे मित्रांनो यामध्ये? तर रीती भूतकाळ. ऑप्शन क्रमांक 3 रीती भूतकाळ आपलं याचं बरोबर उत्तर आहे मित्र. लक्षात ठेवा रीती भूतकाळ. आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की विद्वान शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर विद्वान हा जो काही शब्द आहे मित्रांनो, हा तत्सम शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 3 तत्सम शब्द आहे पहा. सहलीस जाताना कात्रज जवळ उजाडलं या वाक्यामध्ये कोणता प्रयोग आलेला आहे? तर या वाक्यामध्ये मित्रांनो भावकर्तरी प्रयोग आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 भावकर्तरी प्रयोग. नेक्स्ट आहे पहा, मजस मसज सतनग हे कोणत्या वृत्ताचे गुण आहेत? तर मित्रांनो हे कोणत्या वृत्ताचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 शार्दूल विक्रीडित या वृत्ताचे गण आहेत पहा. यापैकी संधिविग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता आहे? तर मित्रांनो गटात न बसणारा शब्द कोणता आहे? तर लक्षात घ्या कोणता शब्द आहे? दुर्जन हा शब्द मित्रांनो. या ठिकाणी सगळे हे एक समान आहेत, परंतु दुर्जन हा वेगळा शब्द आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नागनाथ कोत्तापल्ले यांच्या पुढीलपैकी कोणत्या साहित्य कृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे? तर मित्रांनो कादंबरी कोणती आहे? तर मुडस याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा मुडस. जयंताने मध्येच विचारलं कोण होते? या वाक्यामध्ये किती विरामचिन्ह आलं आहेत? तर किती विरामचिन्ह मित्रांनो या वाक्यामध्ये आले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 विरामचिन्ह आलेले पहा. पुढील शब्दाचा आपल्याला या ठिकाणी समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे. अश्वला या ठिकाणी समानार्थी शब्द कोणता आहे? नसलेला शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे. नसलेला. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे बघा शाखा. याचं बरोबर उत्तर आहे पहा. जहाल या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. जहाल या शब्दाचा. तर मित्रांनो जहालचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 मवाळ. लक्षात ठेवा मवाळ. अभ्यास करण्यासाठी आपण 8,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ तयार केल्या आहेत पहा. फक्त ₹399 लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी पी-डी-एफ घ्यायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे जेवढे काही विषय आहेत पहा ते सगळे मित्रांनो या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत.
महा टी परीक्षा 2026 साठी. तर मित्रांनो लवकरात लवकर घेऊन टाका. टायमाला काहीच होणार नाही पहा. बरोबर आहे की नाही? ज्यावेळेस बघा फॉर्म चालू होतील, नंतर हॉल तिकीटनंतर तुम्हाला काही सुधारणार पण नाही. तर आत्ताच आपण या ठिकाणी रोज 1-2 तास जर अभ्यास केला, तर नक्कीच आपलं सगळं कव्हर होईल आणि आपला या ठिकाणी चांगला स्कोर येईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 8,000 प्रश्न मित्रांनो टी परीक्षांसाठी तयार केलेले आहेत पहा. लवकरात लवकर घेऊन टाका मित्रांनो. अतिशय IMP आपण हे टॉपिक वाईज प्रश्न बनवलेले आहेत. तुम्हाला मित्रांनो याचा नक्की 100% फायदा होईल. आणि मित्रांनो ₹399 आपण कुठेही खर्च करतो पहा. बरोबर आहे की नाही? कुठं बाहेर पेट्रोल वगैरेला जरी गेलं बाहेर, तरी पण आपला असाच खर्च होतो. त्यामुळे हा खर्च योग्य ठिकाणी लावा आणि नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल पहा. फोनपे, Google Pe नंबर 932523 0840 हा नंबर आपला फोनपे आणि Google Peला आहे. यावरती ₹399 पेमेंट करा आणि याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लवकरात लवकर सर्वांनी PDF घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचे पहा. वेळ वाया घालू नका. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. पुढील म्हण पूर्ण करा. टिंब टिंब पदरी पडलं झोंड. तर याचं योग्य उत्तर काय होईल? लक्षात घ्या मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 हसून गेलं गोड. हसून केलं पदरी पडलं झोंड. ज्या सामासिक शब्दांना ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पद महत्वाचे नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो असा कोणता समास असतो? तर या समासाला काय म्हणतात मित्रांनो? तर बहुव्रीही समास म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 बहुव्रीही समास. पुढीलपैकी भाववाचक नसलेलं नाव आपल्याला शोधायचं आहे. भाववाचक नसलेलं नाम. तर मित्रांनो स्वतंत्र ऑप्शन क्रमांक 4 हे काय मित्रांनो? भाववाचक नसलेलं नाम आहे पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो साध्यावर आधारित, वैद्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारामध्ये पडतात? तर असे जे काही भेद आहेत मित्रांनो ते कोणत्या अलंकारावरती पडतात? तर दृष्टांत अलंकार. ऑप्शन क्रमांक 1 दृष्टांत अलंकार. पुढीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखायचा आपल्याला. निश्चितपणे पुरुषवाचक शब्द कोणता आहे? तर क्लास याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा पुढीलपैकी एकवचनी शब्द ओळखायचा आहे. तर पुढीलपैकी एकवचनी शब्द कोणता आहे? फोटो हा याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढील वाक्यामधील नाम हे कोणत्या विभक्तीमध्ये आहे? मुलांनी आज्ञा पाळावी. तर मित्रांनो हे कोणत्या विभक्तीमध्ये आलेलं आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो कोणत्या विभक्तीमध्ये आलेलं आहे? तर तृतीय अनेकवचनी. ऑप्शन क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे पहा. नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार आहे? नोकरीसाठी केलेला अर्ज. तर मित्रांनो लक्षात घ्या ऑप्शन्स क्रमांक 4 व्यावसायिक पत्र याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणतं आहे पहा. पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणतं आहे? चला सांगा पटकन. कठोर व्यंजन कोणतं आहे? बरोबर आहे सर्वांचं. कठोर व्यंजन कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 च. पुढील वाक्यामध्ये किती नामांमध्ये सामान्य रूपामुळे बदल झाला आहे? शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. तर मित्रांनो 2 याचं काय पहा योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 2. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बालमानसशास्त्राचे प्रश्न पाहूयात. मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? तर अशी जी काही व्याख्या आहे मित्रांनो ही कुणी केलेली आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 वॉटसनने केलेली पहा. लक्षात ठेवा वॉटसन. नेक्स्ट आहे पहा एखाद्या मोठ्या समूहाचं वर्णन काही प्रसंगामध्ये कसे घडेल याच्या अंदाजासाठी कोणती पद्धती अत्यंत उपयुक्त असते? तर कोणती असते मित्रांनो? सर्वेक्षण. ऑप्शन क्रमांक 2 सर्वेक्षण याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की कातळाच्या निर्जीव पाट्याला अंधारामध्ये साप समजून आपण घाबरतो हे कशाचं उदाहरण आहे? हे कशाचं उदाहरण आहे मित्रांनो? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक 3 इंद्रिय भ्रम याचं योग्य उत्तर आहे पहा. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपत्ती कोणी मांडली? तर मित्रांनो कोणी मांडली? तर अल्बर्ट बांदुरा यांनी याची मांडलेली आहे. साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता कोण होय? तर मित्रांनो कोण होय? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक 2 B.F. स्किनर. ऑप्शन क्रमांक 2 B.F. स्किनर याचं बरोबर उत्तर आहे पहा. कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यामधील कल्पना कोणत्या प्रकारच्या असतात? तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती ह्या कोणत्या प्रकारच्या असतात? सगळं खोटं असतं परंतु ते त्याला शास्त्रीय शब्द कोणता आहे? तर मित्रांनो हे काय बघा सृजनात्मक याचं बरोबर उत्तर आहे पहा. अध्ययन विषयक क्षेत्रीय उत्पत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली?
तर मित्रांनो कुर्ट लेवनी या मानसशास्त्रज्ञांनी मांडली होती पहा. अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उत्पत्ती कोणी मांडली? तर मित्रांनो कोणी मांडली? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक 1 जड यांनी मांडली पहा. व्यक्तिवातीच्या भोवतालचे वातावरण यांच्यामधील आंतरक्रियेमधून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात असं कोणाचं मत आहे? तर मित्रांनो असं कोणाचं मत आहे? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक 4 कोहलर यांचं मत आहे पहा. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे काय? तर मित्रांनो मनाने केलेली धडपड म्हणजेच काय? तर अवधान होय. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 अवधान. प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा असं कोणी म्हटलं आहे? तर मित्रांनो असं कोणी म्हटलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जुर्री. ऑप्शन क्रमांक 1 जुर्री याचं बरोबर उत्तर आहे पहा. सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्याचा त्याचा उपयोग होतो. हे कोणत्या संक्रमणाची उदाहरणं आहेत? कोणत्या संक्रमणाची मित्रांनो? या धन संक्रमणाची उदाहरणं आहेत पहा. कोणत्या? धन संक्रमण. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की विकास अवस्थेमधील वयोगट 6 ते 12 वर्ष या कालावधीला काय म्हणून ओळखलं जातं? तर मित्रांनो काय म्हणून ओळखलं जातं? त्याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 किशोर अवस्था याचं उत्तर आहे पहा. किशोर अवस्था. स्मृती म्हणजे नवा अनुभव असं कोणी म्हटलं आहे? तर स्मृती म्हणजे नवा अनुभव असं रॉस याने म्हटलेले पहा. लक्षात ठेवा रॉस. चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका गढून जातो की त्याला स्थळ काळाचं टिंबटिंबमध्ये राहत नाही. अनावधानाचं कोणतं उदाहरण आहे? या उदाहरणाला काय नाव आहे? तर हे अभ्यस्त भान राहत नाही याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की बाह्य उद्दीपकासंबंधित मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचवल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला काय म्हणतात? तर या क्रियेला काय म्हणून ओळखलं जातं? तर लक्षात घ्या मित्रांनो तर संवेदना. ऑप्शन क्रमांक 3 संवेदना आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. च्या वातावरणासाठी उद्दीपाची गरज असते हे या ठिकाणी चुकीचं आहे. बाकी जर पाहिलं तर सर्व विधाने बरोबर आहेत पहा. खालीलपैकी कोणत्या वातावरणामध्ये बालकाचा भाषाविकास चांगला होईल? तर कोणत्या वातावरणामध्ये होईल मित्रांनो? तो संयुक्त कुटुंबामधील सदस्यांनी बालकाशी निरंतर आंतरक्रिया जर केली तर मित्रांनो भाषाविकास चांगला होईल पहा. वयाच्या किती वर्षापर्यंत भाषेचा विकास होतो? तो वयाच्या मित्रांनो ऑप्शन क्रमांक 6व्या वर्षापर्यंत बघा भाषेचा विकास होतो. लक्षात ठेवायचं आपल्याला 6व्या वर्षापर्यंत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बाल्यावस्थेमध्ये भाषिक कौशल्यातील पहिलं कौशल्य म्हणजे टिंबटिंब होय. तर टिंबटिंब होय म्हणजेच काय? दुसऱ्याचं बोलणं समजणे हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. टिंबटिंब ही चिंतन विचार प्रक्रिया नाही. तर कोणती चिंतन विचार प्रक्रिया नाही? तर केंद्रानुगामी याचं बरोबर उत्तर आहे पहा. टिंबटिंब हे ज्ञान संपादन ज्ञान संवर्धन आणि ज्ञानाचं उपयोजनाचं साधन आहे. तर कोणता आहे मित्रांनो? तो ऑप्शन क्रमांक ब भाषा ही याचं बरोबर उत्तर आहे पहा. भाषा ही एक टिंबटिंब आहे. काय प्रश्न आहे पहा. भाषा ही एक टिंबटिंब आहे. तर मित्रांनो चिन्ह व्यवस्था ऑप्शन क्रमांक क याचं बरोबर उत्तर आहे पहा. काय आहे पहा? चिन्ह व्यवस्था आहे. भाषाग्रहण क्षमता प्रत्येक बालकामध्ये बघा भाषाग्रहण क्षमता प्रत्येक बालकामध्ये काय असते? उपजत असते पहा. पुढचा प्रश्न आहे पहा. टिंबटिंब हे ज्ञानप्राप्तीचं सर्वाधिक प्राथमिक आणि मूलभूत कौशल्य आहे. तो कोणता आहे? तर श्रवण याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक श्रवण. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो वाचन शिकविताना प्रथम तंत्र वापरलं. तर कोणतं तंत्र मित्रांनो? पहा आणि ओळखा हे याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क पहा आणि ओळखा. भाषा व शिष्टाचार टिंबटिंबतून शिकले जातात. भाषा आणि शिष्टाचार मित्रांनो दिग्दर्शन याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क दिग्दर्शन. सामान्यपणे बालक ध्वनी ऐकून प्रतिक्रिया देणे केव्हा प्रारंभ करतात? तर पहा 6 ते 7 महिन्यामध्ये. किती? 6 ते 7 महिन्यामध्ये याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा. बालक हा सुरुवातीपासून काय आहे? तर बहुभाषिक होते. नेक्स्ट आहे पहा. उच्च प्राथमिक स्तरावर मुलांची भाषा विकासाची दृष्टी सर्वात महत्त्वाची आहे. तर कोणती पहा? सुरतलेख याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बालक आसपासच्या परिसराबद्दल काय विचार करतो आणि ते कसे वापरतो ही भाषा निश्चिती टिंबटिंबशी संबंधित आहे. तर पहा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे भाषा सापेक्षताशी संबंधित आहे पहा. टिंबटिंबमध्ये अप्रत्यक्ष रूपामध्ये भाषा शिकली जाते. तर पहा भाषा अधिगम याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक भाषा अधिगम. म्हणजे तर मित्रांनो समाजातील मानवी घटकांचे प्रकार जाती वैशिष्ट्य वय हे सुद्धा बरोबर आहे.
स्त्री आणि पुरुषांनी आपली ओळख समजून घेणे हे सुद्धा बरोबर आहे. सामाजिक जीवनाचं संघटन करण्यासाठी मानवाने निर्माण केलेली संस्था हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तरे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की लिंगभाव ही टिंबटिंब अशी संकल्पना आहे. तर कशी पहा, समाजरचित याचं बरोबर उत्तर आहे पहा. लिंगभेदास पर्यायी शब्द म्हणजे कोणता आहे? लिंगभेदाला पर्यायी शब्द कोणता आहे? चला सांगा पटकन. तर लैंगिक असमानता याचं बरोबर उत्तर होईल. ते पहा, लिंगभेद ही संकल्पना बघा 4 नंबरचा प्रश्न आहे. लिंगभेद ही संकल्पना कशी आहे? नैसर्गिक आहे पहा. स्त्री आणि पुरुष यांच्या नैसर्गिकरित्या कोणकोणत्या बाबीमध्ये फरक आहे? तर पहा, शरीर रचना, शरीराचा आकार, देहधर्म आणि त्या अनुषंगाने स्वभाव वैशिष्ट्ये म्हणजेच काय मित्रांनो, वरील सर्व आपल्या या ठिकाणी योग्य विधान आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो ₹399 आणि लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल पहा. वेळ फार कमी आहे पहा. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी ह्या PDF तयार केलेल्या आहेत पहा. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र सर्व विषयाच्या PDF मित्रांनो TET परीक्षा 2026 साठी मिळणार आहेत. ₹399 लगेच फोनपेमध्ये जा. तुम्ही नंतरून विसरून जाल, तेवढं पुन्हा आठवण करून देतो. आपण असे पैसे कुठं पण घालतो, परंतु योग्य दिशेने आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर यश निश्चित आपलंच आहे पहा. यावेळी 100% आपल्याला या ठिकाणी सक्सेस व्हायचं आहे. त्यामुळे हलगर्जीपणा आपल्याला करायचा नाही पहा. ₹399 मध्ये तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. लवकर फोनपे, Google पेमध्ये जा आणि लवकर या नंबरला पेमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या PDF पाठवून देईल पहा. लवकरात लवकर पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच अभ्यासाला लागा. एक सुद्धा मिनिटं वाया घालवू नका. वेळ फार कमी बघा, ही वेळ सुद्धा आपल्या हातामधून निसटून जाईल.